आज मी केला होता जिनी डोसा. मी मुंबईला खाल्ला होता, मला खूप आवडला होता, म्हणून मी घरी आल्यानंतर ट्राय केला आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. 1 वाटी मी बॅटर घेतलं होतं डोशाचं, त्यात 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन घालून घेतलं आहे. इकडे पॅनमध्ये तेल घेतलं, हिरवी मिरची घातली आहे, कांदा घातला आहे, शिमला मिरची घातली आहे, पत्तागोबी घातली आहे, कोथिंबीर घातली आहे, बारीक चिरून सॉस घातले आहे, शेजवान सॉस घातला आहे, 1 चमचा तिखट घातलं आहे, 1 चमचा पावभाजीचा मसाला घातला आहे. पॅनवरती तेल टाकून घ्यायचं आहे, कपड्याने व्यवस्थित सगळीकडनं पुसून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा बॅटर घेऊन तव्यावरती असं पसरून घ्यायचं आहे. असं जाडसरच पसरवायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे. नंतर याच्यावरती 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे. बटर पण सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. नंतर बटर पसरून झाल्यानंतर भाज्या पण सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायच्या आहे. नंतर वरतून भरपूर चीज किसून घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली पात घालायची आहे. डोसा खाली तवा काढून घेतला आहे, त्याला असं लांबट आकारात कापून घ्यायचं आहे. नंतर त्याचे असे हलक्या हाताने रोल करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर लागतो मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना. सगळे रोल व्यवस्थित कापून घेतले, प्लेटवरती काढून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती वरतून भरपूर चीज किसून घ्यायचे. ट्राय करून बघा, खूप छान लागतं.